त्याची कबर उद्ध्वस्त करा अशी मागणी खासदार नरेश म्हस्केंनी लोकसभेत केली। ज्या सभागृहात जनतेच्या मूलभूत प्रश्नांची चर्चा व्हायला हवी तिथे अशा विषयांची मागणी करून काय साधलं जातंय? 350 वर्षांपूर्वी जमिनीत गाडल्या गेलेल्या औरंगजेबाचा नेमका काय त्रास आज होतोय? स्वराज्याच्या इतिहासातून औरंगजेब काढून टाकला, रामायणातून रावण आणि महाभारतातून कंस दुर्योधन काढून टाकल्यानं काय साध्य होईल? मुघल स्मारक उद्ध्वस्त करायची म्हणजे ताजमहल, लाल किल्ला, स्वराज्यातले महाराजांनी जिंकलेले ते किल्ले आम्ही सगळे पाडत फिरायचं का? प्रश्न इतिहासाचे गाडले गेलेले मुडदे उकरून आपले वर्तमानातले प्रश्न संपणार आहेत। रामानं रावणाचा वध केल्यावर मरणांतानी वैराणी असं म्हणत स्वतः रावणाला विधिवत अग्नी दिला। हा आदर्श पाळणारा हा देश आहे। स्वराज्याचा घास घ्यायला आलेल्या खानाचा कोथळा शिवाजी महाराजांनी काढला, पण त्याच्या कबरीला प्रतापगडाच्या पायथ्याशी जागा दिली। कारगिल युद्धात मेलेल्या पाकच्या सैनिकांचं भारतीय जवानांनी सन्मानानं दफन केलं। आज लाखो तरुणांच्या हाताला काम नाही, शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, कोट्यवधी गरिबांच्या ताटात 2 वेळची भाकरी नाही, महिलांना सुरक्षा नाही, कितीतरी प्रश्न। या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी औरंगजेब त्या कबरीतून अडथळा ठरतोय का? ठरत असेल तर खुशाल खोदावी त्याची कबर आणि द्यावी त्याला हवी ती शिक्षा। पण उद्याच्या पिढ्यांना आम्ही कुठला इतिहास सांगणार आहोत? 2 दशक मराठ्यांशी संघर्ष करून औरंगजेब स्वतः या स्वराज्याचा घास घेऊ शकला नाही। शेवटी या मातीत त्याला जावं लागलं। हा मराठ्यांच्या पराक्रमाचा इतिहास आपण पुसून टाकायचा का? हा सवाल आहे। आणि असे सगळे प्रश्न घेऊन आज चर्चेचा हा मुद्दा घेऊन आलोय बडे मुद्देमध्ये। पण हा सगळा वाद तो स्पेशल रिपोर्ट। औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी। औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण कशासाठी? लोकसभेत खासदार नरेश म्हस्के आक्रमक। म्हस्केंच्या मागणीनंतर राजकारण तापलं। जवळपास 325 वर्षांपूर्वी मराठी मुलखावर चाल करून आलेला औरंगजेब याच मराठी मातीत गाडला गेला। स्वराज्याला नख लावण्याचा त्याचा नापाक इरादा सफल होऊ शकला नाही। पण 300 वर्षांपूर्वी गाडल्या गेलेल्या औरंगजेबाला आपल्या राजकीय फायद्यासाठी पुन्हा पुन्हा उकरून काढलं जात आहे। आधी नवनीत राणा, त्यानंतर नितेश राणे, त्यानंतर खासदार उदयनराजे भोसले आणि आता शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के अशी मोठी फौज औरंगजेबाच्या विरोधात मैदानात उतरली आहे। त्यांना खुलताबादच्या मातीत औरंगजेबाची कबर नको आहे। ज्या औरंगजेबाने त्यांची क्रूर हत्या केली, हिंदूंची हजारो मंदिरे तोडली, हजारो मंदिरे लुटली, शिखांचे 9वे धर्मगुरू 10वे धर्मगुरू यांची सुद्धा हत्या केली, अशा औरंगजेबाची समाधी महाराष्ट्रामध्ये खुलताबाद या ठिकाणी आहे। अशा ज्यांनी भारतीय स्वातंत्र्यावरती घाला घातला, ज्यांनी भारतीय स्वातंत्र्यवीरांना त्रास दिला, ज्यांनी भारताला गुलामगिरीत नेण्याकरता प्रयत्न केला, अशा लोकांची स्मारके नष्ट केली पाहिजेत। भारतीय संस्कृतीशी काही देणं घेणं नसलेल्या, पारतंत्र्य आणि क्रूरतेची निशाणी असलेल्या मुघल आणि ब्रिटिशांच्या वारशाचं आपण गेली 75 वर्ष ऐतिहासिक या गोंडस नावाखाली जतन करतोय असा आरोप नरेश म्हस्केंनी केलाय। त्यांच्या म्हणण्यानुसार भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या संरक्षणाखाली 3691 स्मारक आहेत। त्यापैकी 25% स्मारक मुघल आणि इंग्रजांची असल्याचा त्यांचा दावा आहे। भारतीय वारशांचं अधिक प्रमाणात जतन व्हावं अशी त्यांची मागणी आहे। शिवाय ब्रिटिश आणि मुघलांच्या प्रतीकांपासून देशाला मुक्त करण्याची मागणी त्यांनी केली आहे। क्रूर कर्म औरंगजेबाची कबर नष्ट करा असंही त्यांनी सांगून टाकलंय। नरेश म्हस्केंच्या मागणीचा खासदार संजय राऊतांनी मात्र समाचार घेतलाय। औरंगजेब क्रूर होता यात शंकाच नाही, पण औरंगजेबाची कबर हा इतिहासाचा नुसता धडा नाही तर मराठ्यांच्या पराक्रमाचा जिवंत इतिहास आहे। तो पुढच्या पिढ्यांना कळायला हवा। पण स्वराज्याच्या शत्रूचा इतिहास पुसून टाकून आपण नेमकं काय साध्य करणार आहोत हा सवालही विचारला जातोय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। या